माझ्या मितवा भाग 5. तुम्ही जर आमच्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वेदला फोन आला म्हणून त्याने गाडी थांबवली आणि बाजूला घेतली. थोडा वेळ फोनवर बोलल्यावर तो निघाला. गेटपर्यंत आला तसं त्याला सलोनी जाताना दिसली. ओ गॉड, म्हणजे आता क्लायंट सेक्शनला ऋतुजा एकटी असेल. त्याच्या डोक्यात लगेच विचार आला. रेवा निघून गेली होती. त्याने गाडी मागे फिरवली. गाडी पार्किंगला लावून तो धावतच लिफ्टकडे आला. वर आल्यावर तो क्लायंट सेक्शनला धापा टाकत पोहोचला. शांततेच्या पार्श्वभूमीवर तिच्या दिशेने येणाऱ्या त्यांच्या बुटांच्या आवाजाने ती दचकून जागेवर उभी राहिली. रडून तिचे डोळे लाल झाले होते आणि घाबरल्यामुळे चेहरा घामेजला होता. ब्लॅक शॉर्ट, स्लीव्हज इन्सर्ट, ब्लू फॉर्मल जीन्स आणि कधी नव्हे तो निस्तेज झालेला चेहरा त्याला वाईट वाटलं. वेदला समोर पाहून खरं तर तिला खूप हायसं वाटलं, पण चेहऱ्यावर तसं न दाखवता ती उभी होती. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. तिला बघून बोलण्यात उगाच सहजता आणत तो म्हणाला, एक्सक्यूज मी, सॉरी टू डिस्टर्ब यू, पण रेवाचा डेस्क कुठला आहे सांगते का मला? माझे हेडफोन तिच्या ड्रावरमध्ये आहेत. उभ्या उभ्या स्क्रीनवर नजर टाकत फक्त हाताने तिने डेस्क दाखवला. ओके थँक्स, म्हणून त्याने उगाच जरा वेळ रेवाच्या ड्रावरजवळ टाईमपास केला आणि तो ऋतूच्या मागून बाहेर जायला निघाला. तसं तिला वाटलं याने अजून थोडा वेळ थांबावं. ती खुर्चीत जरा मागे टेकून बसली. तिचे डोळे अजूनही पाणावले होते. पुढे जाऊन पुन्हा थोडं मागे येत तो म्हणाला, ॲक्च्युली मी जरा वेळ बसू का इथे? धावत पडत आल्याने दम लागलाय. तिला हायसं वाटलं. चेहऱ्यावरचा आनंद लपवत तिने फक्त मान होकारार्थी हलवली आणि ती कामाला लागली. तो जरा मागे बसला आणि फोनमध्ये लक्ष घातल्यासारखं दाखवलं. मनावरचं खूप मोठं दडपण गेल्यासारखं तिला झालं होतं. बराच वेळ ती टाईप करत होती. आता मात्र तिचा ताप वाढत चालला होता आणि तिला प्रचंड थकवा जाणवत होता. ती पुन्हा थोडा वेळ डोळे मिटून मागे टेकली. जरा हिम्मत करून वेद म्हणाला, ऋतुजा, काही मदत हवी का? शेवटच्या प्रश्नाला उत्तरासाठी जो डेटा पाहिजे तो नेमका नाही आहे माझ्याकडे. सलोनीकडे हार्डकॉपी होती, ती गेली घरी. कुणीतरी जवळच भेटल्यासारखं डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देत नाईलाजाने ती म्हणाली. तिची समजूत काढत तो म्हणाला, हे रिलॅक्स, हा शेवटचा प्रश्न ना? माझ्याकडे आहे याची फाईल मेलच्या ड्राफ्टमध्ये. ती कॉपी कर आणि त्यातला डेटा दे चिकटवून इथे. नो चिपचिप, नो झिकझिक. चल जीमेल ओपन कर बघू. तिला जरा हायसं वाटलं. तापामुळे तिला ग्लानी येत होती. तिने लॉग इन विंडो उघडली. वेदने त्याचा ID सांगितला. तो टाईप करून होत नाही तोच मागून तिच्या थोडं जवळ येत तिला ऐकू येईल असे आवाजात म्हणाला, आय लव्ह यू. तिच्या हृदयाची धडधड अधिकच वाढली. तिने अविश्वासाने झटकन मागे फिरून त्याच्याकडे बघितलं. तिची नजर त्याच्या डोळ्यात आरपार बघत होती. हा तोच खडूस आहे का भांडणारा? तिच्या डोळ्यातले प्रश्न वाचून तो गोड हसला. गालावरची कडी खुलली. तिच्या थोडं कानाजवळ जाऊन तो म्हणाला, माझा पासवर्ड, आय लव्ह यू. इन्स्टेड ऑफ ओ पुट ओ. दॅट्स माय पासवर्ड. ती पटकन भानावर आली आणि ओसळली देखील. हा आहेच खडूस. झालेल्या फजितीने खजील होत तिने मनात त्याला अजून शिव्या घातल्या. थोडं बाजूला होत आणि उष्ण अवसान मानत ती म्हणाली, येस ऑफकोर्स, तूच टाक तुझा पासवर्ड. आणि हा असा पासवर्ड किती लोकांना सांगत फिरतोस? ॲक्च्युली काउंट नाही केलंय कधी. नो प्रॉब्लेम. आता तुला माहीत आहे तर त्यात टाक तूच. डोंट वरी, चेंज करेन मी रात्री. जस्ट कॅन्ज्युअल ID आहे. त्याच्या ह्या मस्करीने तिला अजूनही धडधड होतं. थोड्या वेळाने रिपोर्ट सबमिट झाल्यावर तिला हायसं वाटलं. आता ती पार गडाली होती. तिच्या डेस्कवरून ती स्वतःला सावरत उभी राहिली. हात पुढे करत वेदला म्हणाली, थँक्स, तू सोबत होतास म्हणून रिपोर्ट सबमिट झाला. फ्रेंड्स? तिच्याशी हँडशेक करत तो म्हणाला, ऑफकोर्स. पण त्याला तिचा उष्ण स्पर्श जाणवला. न राहून तिच्या कपाळावर हात ठेवत तो ओरडलाच तिच्यावर, तू वेडी का? किती ताप आहे तुला, तरीही काम करत बसलीस? तिची ही अवस्था पाहून त्याला रेवाचा खूप राग आला. त्याच्याकडे बघत इवलसं तोंड करत ती म्हणाली, ओरडू नकोस ना, झालं ना आता काम?
तिच्या निस्तेज मलूल पण मोहक चेहऱ्याकडे बघत तो म्हणाला, झालंय ना आता काम, आता डॉक्टरकडे चलायचं लगेच. वेद, मला फक्त आता रूमवर जायचं आहे. आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत, मी त्यांच्याकडेच जाणार. ती मोठ्या कष्टाने अगदी क्षीण आवाजात म्हणाली. अगं पण गाडी कशी चालवणार तू? तो काळजीने म्हणाला, आज गाडी नाही आणली, कॅब करेन मी, डोंट वरी. 2 पावलं मोठ्या मुश्किलीने टाकत ती म्हणाली. तिला मधूनच थंडी वाजून अंगावर काटा येत होता. त्याने त्याचं जॅकेट काढून बळजबरीने तिला घातलं. तिला आधार देत सावरत त्याने तिला खाली आणलं आणि गेटजवळ असलेल्या बेंचवर बसवलं. ती मागे टेकून डोळे मिटून बसली होती. तिच्या डोक्यावर हळूवार हात फिरवत तो म्हणाला, ऋतुजा, ॲड्रेस सांग, मी कॅब बुक करतोय. तिने गुंगीतच सरावाने लॉक ओपन करून मोबाईल त्याच्या हातात दिला. प्लीज कॉल रिसेट नंबर. त्याने कॉल लिस्ट उघडली. रिसेंट नंबर होता स्वीटहार्ट. वेद जरा चक्रावला. कोण असेल हा स्वीटहार्ट, असाही विचार क्षणभर त्याच्या मनात डोकावला. त्याने नंबर डायल केला आणि पलीकडून कोण बोललेल ह्याची धाकधूक त्याला लागून राहिली. फोन उचलला गेला. हॅलो ऋते, कुठे तू? पोचली का नाही अजून? काय झालं, कॅब मिळाली नाही का? पलीकडून नॉनस्टॉप प्रश्न विचारले गेले. एकतर पलीकडून मुलीचा आवाज आल्याने वेदला जरा आनंद झाला आणि आपल्याला का आनंद होतोय ह्याचं आश्चर्य देखील वाटलं. तो पलीकडच्या प्रश्नांना ब्रेक लावत म्हणाला, हे सॉरी टू इंटरप्ट, आय एम हर कॉलेजियस. सी इज नॉट फीलिंग वेल. मी कॅब बुक करतोय, मला प्लीज पत्ता सांगतात का? तो नंबर तनूचा होता आणि ती अगोदर मुलाचा आवाज ऐकून चपापली, पण ऋतू इतकी आजारी म्हटल्यावर ती त्याला म्हणाली, ओके, पण प्लीज एकदा तिला फोन द्या. त्याने ऋतूला थोडं जागं करत तिच्या कानाला फोन लावला. तू पत्ता दे, मला काहीच सुधरत नाही आहे. एवढं बोलून ती पुन्हा डोळे मिटून पडली. तनूने पत्ता सांगितला. वेदने कॅब बुक केली आणि कॅब आल्यावर तिला आत व्यवस्थित बसल्यावर तो देखील आत बसला. थोडं डोळे उघडत ती म्हणाली, वेद, थँक्स, बट आय विल मॅनेज, नो नीड टू कम. दोघांच्या मध्ये तिची पर्स आणि त्याची बॅग व्यवस्थित ठेवत तो म्हणाला, झोप शांत. तुला मी येऊ का असं विचारलं नाही आहे. वाद घालायच्या परिस्थितीत नसल्याने ती गप्प बसली आणि तिने मागे डोकं टेकलं. थोड्या वेळाने तिलाही कळलं नाही केव्हा एका साईडला ती वेदच्या बॅगचा आधार घेऊन झोपली. बॅग सारखी घसरत असल्याने तिची चुडबुड होत होती. वेदने बॅग हळूच बाजूला केली आणि ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांततेत झोपली गेली. त्याने एक नजर तिच्याकडे बघितलं. काल परवापर्यंत अगदी दूर असलेली ही मुलगी, जिच्याविषयी आपल्याला नेमकं काय वाटतं हे देखील आपल्याला कळत नाही, ती आज इतक्या जवळ आहे. पण ह्याच क्षणी त्या अनामिक हुरहुरपेक्षा काळजी नक्कीच जास्त वाटते हे मात्र खरं. तिला जाग येऊ नये म्हणून शक्य तितकं व्यवस्थित बसायचा प्रयत्न तो करत राहिला. गाडी थांबली. ती सरळ त्यांच्या डॉक्टरच्या क्लिनिकसमोर. बाहेर प्रिया आणि तनू वाट पाहत होत्या. कॅब आली तसं पुढे होऊन त्यांनी ऋतूला बाहेर पडायला मदत केली. प्रिया ऋतूला क्लिनिकमध्ये घेऊन गेली. वेदने तिची पर्स तनूच्या हातात देत म्हटलं, हॅलो, आय एम वेद इनामदार, हर कॉलेजियस. तिला इतक्या खराब अवस्थेत एकटं सोडणं योग्य वाटलं नाही म्हणून आलो. सॉरी फॉर दॅट. ओ, दॅट्स वॉज रिअली नीडेड. तिला तापामध्ये चक्करसुद्धा येतात. थँक्स अ लॉट. बाय द वे, आय एम तनुजा अँड ही इज प्रिया. तनू त्याचे आभार मानत म्हणाली. क्लिनिकच्या आत जरा नजर टाकून ऋतूला शोधत तो काळजीने म्हणाला, मी थांबू का? काही मदत लागली तर? तिला खूप त्रास होत होता मघाशी. त्याच्या डोळ्यातली काळजी वाचत ती म्हणाली, अरे खूप उशीर झालाय, तुलाही लेट होईल, काळजी करू नको. सी विल बी फाईन. तिला जरा बरं वाटलं की तुला फोन करायला सांगते, ओके? अँड वन मोर थिंग, अगदी पहिल्या दिवसापासून तुझ्याशीच भांडण चालू आहे ना तिचं? ओशाडून थोडंसं मिस्किल हसत तो म्हणाला, या तसंही काहीसं. त्याला असं गोंधळलेलं पाहून तिला हसू आलं. शॉर्ट स्लीव्ज, स्लिम फिट शर्ट आणि ट्राउझरमध्ये तो कमालीचा रुबाबदार दिसत होता. पुन्हा एकदा शेवटचं आत डोकावत तो म्हणाला, आर यू श्योर मी जाऊ? येस श्योर. वी विल अपडेट यू. थँक्स अ लॉट. थोडं नाईलाजानेच त्याने कॅब बुक केली आणि तो गाडी घ्यायला पुन्हा ऑफिसला निघाला.
त्याच्या शर्टच्या शोल्डरवर हलकासा लागलेला तिच्या परफ्यूमचा वास त्याला मागच्या काही तासांची जाणीव करून देत होता. आपण काय करतोय, आपल्यासोबत काय होतंय, याला काय म्हणायचं, की ह्या फिलिंगला काही नावच नाही आहे, ह्या विचाराने तो अजून गोंधळला. मनात प्रश्नांची असंख्य वादळं उठत होती. ती फक्त काळजी आहे की अजून काही? मनातून एकच उत्तर आलं, माहीत नाही.